ब्रह्मकुमारीज कैलासनगर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। नामदार बोर्डीकर यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की सद्भावना भवनाला आज मी भेट दिली, पण ब्रह्मकुमारी परिवारामध्ये मी माझं कुटुंब हे माझ्या जन्माच्या पूर्वीपासून आहे आणि म्हणून जशी वाढत गेली तशी प्रजापिता ब्रह्मबाबांच्या विचार आणि आमच्या घरामध्ये ते संस्कार होते, त्यामुळे त्या संस्कारात वाढत गेल्यामुळे माझ्यासाठी हे नवीन नाही आहे आणि आम्ही रोजच्या जीवनामध्ये जे नियम आहेत ते पाळण्याचा प्रयत्न करतो। पण सर्वांनी ब्रह्मकुमारी केंद्रामध्ये भेट दिली पाहिजे, कारण की आजच्या जीवनामध्ये प्रत्येकाला, मग शाळकरी मुलगा असो किंवा वयोवृद्ध असो, प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या बाबतचं टेन्शन येतं किंवा समाजामध्ये वावरताना अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या ताणतणाव वाढवतात आणि स्वतःच्या मानसिक आरोग्य चांगलं राहायला पाहिजे। याच्यासाठी ब्रह्मकुमारी केंद्रामध्ये येऊन आपण आपला मानसिक शांती मिळवण्यासाठी यावं असं मी आपल्या सगळ्यांना विनंती करते। 21 जून योगा डे असो किंवा वृक्ष पर्यावरण दिवस असो किंवा कृषी दिन असो, शेतकरी दिन असो, या कुठल्याही याच्यामध्ये आज हे विद्यालय सक्रिय रीतीने कार्य करत असतं आणि अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्याच्या कार्यामध्ये सुद्धा नांदेड वाघाळा महानगरपालिका, वृक्षमित्र फाउंडेशन या सगळ्या याच्यामध्ये हे विद्यालय सक्रियप्रमाणे सहभाग घेऊन हे कार्य करत असतं। कारण आता पर्यावरणाची संतुलन ठेवण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि पर्यावरणाच्या संतुलनाबरोबरच आज मनाचं जे संतुलन बिघडलं गेलेलं आहे ते सुद्धा ठीक करण्यासाठी मेडिटेशनचा आधार त्याला असणं आवश्यक आहे, हे आम्ही त्याच्यामध्ये करतो। कारण जसं प्रदूषण अनेक प्रकारचं झालेलं आहे, पर्यावरणाचं प्रदूषण आहे, प्लास्टिक प्रदूषण आहे, अन्नाचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे, पण त्याचबरोबर मनाच्या प्रदूषणाला सुद्धा ठीक करायचं असेल तर पॉवर हाऊसशी जोडायचं। मग परमात्मा पॉवर हाऊसशी कसं कनेक्शन जोडायचं हे याच्यातून आम्ही सांगत असतो। आणि सक्रिय आदरणीय मेघनाताई बोर्डीकर यांना पुढच्या कार्यासाठी पुन्हा एकदा आम्ही ईश्वरीय परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी इतकं त्यांचं कार्य वाढत जावं की त्यांनी उंच उंच भरारी घेऊ। हीच आजच्या दिवशी 21 जून या शुभ दिवशी मी आपल्या परिवाराकडून त्यांना शुभेच्छा देते।